नवरात्र आणि 9 सद्गुण. नवरात्र आली पण तुम्ही फक्त देवीची पूजन करता. खरी साधना तुम्ही करताय का? या 9 दिवसात एक गोष्ट साधली तर तुमच्या आयुष्यातले रावण नष्ट होईल. तुकाराम महाराज म्हणतात, नवरात्र म्हणजे फक्त उत्सव नाही, तर आत्म्याची शुद्धीचा मार्ग आहे. तुमच्या मनातील लोभ, क्रोध, मत्सर कसं नष्ट करायचं? फक्त 9 दिवसात एक साधना आहे जी तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणू शकते. जाणून घ्या कसा. या 9 दिवसात साधलेले 9 गुण तुमच्या जीवनाला बदलून टाकतील. श्रद्धा, भक्ती, संयम, क्षमा एकच गुप्त मंत्र आहे ज्याने मनाला शांती मिळते. नवरात्र 9 दिवस 9 गुणांची साधना करा. श्रद्धा, भक्ती, संयम, क्षमा, दया, सेवा, प्रेम, त्याग, सत्य ह्या मार्गावर चाला. रावणाचा नाश होईल, मनात देवाचा वास होईल. तुकाराम महाराज सांगतात, नवरात्र हे फक्त देवीचे पूजन नव्हे, तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, मत्सर यांचा नाश करण्याचे 9 दिवसीय मार्ग आहेत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नवरात्र साधवायचे 9 सद्गुण. श्रद्धा, भक्ती, संयम, क्षमा, दया, सेवा, प्रेम, त्याग आणि सत्य. या 9 गुणांची साधना केल्याने मनात शांती येते आणि खरा विजयदशमी अनुभवता येते. सर्वप्रथम पहिला सद्गुण आपण बघूया. पहिला, श्रद्धा. श्रद्धा ठेवावी देवावर, संतांवर, मार्गावर. श्रद्धा असेल तर अडथळे मिटतात, संकटे सहज पार होतात. तुकाराम म्हणतात, श्रद्धा असेल तर दगडही देव होतो. दुसरा म्हणजे भक्ती. मनापासून केलेलं समर्पण. मनापासून केलेलं समर्पण फक्त नामजप नव्हे, पण हृदयाची भक्ती. भक्तीमुळे अहंकार नष्ट होतो, मन शुद्ध होतं. तिसरा, संयम. लोभ, क्रोध, मत्सर यावर नियंत्रण ठेवावे. उपवास नियम, नवरात्राचे नियम हेच मनावर संयम शिकवतात. चौथा म्हणजे क्षमा. राग धरून ठेवू नका, मन हलकं करायला क्षमा करा. क्षमा केली की अंतर्मन शांत होते. पाचवं म्हणजे दया. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा. सर्व प्राणी आणि माणसावर दया करणे हेच खरे देवपूजन आहे. सहावं म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगावे. गरजू माणसांना, गुरूंना, देवाला सेवा अर्पण करा. सातवं म्हणजे प्रेम. स्वार्थरहित प्रेम ठेवा. देवावर, भक्तांवर, सर्व प्राण्यांवर. प्रेम हेच भक्तीचे बीज आहे. आठवं म्हणजे त्याग. लोभ, मोह, अभिमान यांचा त्याग करा. स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या कल्याणाला प्राधान्य द्या. नववं म्हणजे सत्य. विचार, वाणी आणि कृती यात सत्य ठेवा. सत्य हेच परमेश्वराचं रूप आहे. नवरात्रीत या 9 सद्गुणांची साधना केली तर मनातील रावणाचा नाश होईल, मनात देवांचा वास होईल, वास्तविक विजयादशमी होईल. जर तुम्हाला संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरात्रीत या 9 दिवसांचा उपयोग करून आपले मन शुद्ध करा आणि सद्गुणांची साधना करा. मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी. जय जय तुकाराम.